आलेला आहे याचं वाचन मी या ठिकाणी करतोय। कृपया सर्वांनी शांतता राखा। प्रति माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय बार्शी, विषय संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणी आरोपींना अटक व शिक्षा होण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून या ठिकाणी मसाजो तालुका केज बीड चे सरपंच माननीय संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली। सदर गुन्ह्यातील काही आरोपी अटकेत व काही आरोपी मोकाट फिरत आहेत आणि या हत्यामागचा मुख्य सूत्रधार आहे तोही मोकाट आहे। तर या सर्वांना अटक करून यांचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सरकारी वकील म्हणून माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी देशमुख परिवारातर्फे व संपूर्ण बार्शीकरांतर्फे या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे। न्याय मिळावा ही अपेक्षा आणि खाली निवेदनावर सह्या करणाऱ्यांची जी लोक आहेत त्यांची नावं वाचण्यापेक्षा निवेदनामध्ये सादर केलेली आहे। ते भूमिपुत्र होते। जवळपास 30 वर्षापूर्वी काही अडचणीमुळे ज्यांना स्थलांतर व्हावं लागलं होतं बीड जिल्ह्यामध्ये आणि एका अशा इतर गावातून जाऊन त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं होतं। जवळपास सलग 3 वेळेस मला वाटतं सलग सरपंच म्हणून ते होते। वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांचं काम चांगलं होतं आणि ही जी घटना झालेली आहे म्हणजे तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारीच आहे। मात्र बार्शीचं तो भूमिपुत्र म्हणून बार्शीकरांच्या ज्या काही वेदना आहेत त्या निश्चितच या ठिकाणी सांगता न येण्यासारखे आहेत। त्यांचे काका पण या ठिकाणी आहेत। शासनास्तरावरती याच्यावरती योग्य ती कारवाई चालूच आहे। मात्र आता जी बार्शीकरांची एक आपला माणूस म्हणून जी काही त्यांची वेदना आहे त्यांची जी भूमिका आहे निश्चितपणाने शासनाकडे आपण या ठिकाणी या निवेदनाच्या मार्फत पाठवू।